येस, गुड मॉर्निंग. धावपळीच्या युगामध्ये आपण खरं तर आपल्या आरोग्याकडे आपण दुर्लक्ष केलंय का? कधी विचार केला नाही ना? बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की या धावपळीच्या युगामध्ये आम्ही स्वतःसाठी वेळ देत नाही, आम्ही लोकांसाठी वेळ देतो. ही खूप महत्वाची गोष्ट आहे. मग कधीतरी आरोग्यासाठी वेळ दिलायत का? अजिबात नाही. मग आज ती वेळ आलेली आहे आरोग्यासाठी वेळ देण्यासाठी. कधी बाजूच्याचा विचार करतोय, कधी आपण शेजारच्याचा विचार करतोय, कधी नातेवाईकाचा विचार करतोय, कधी या संपूर्ण जगाचा विचार करतोय. अहो, मला एक महत्वाचं आहे, ज्यावेळेस तुमच्यावरती दवाखान्याची पायरी येईल तेवढा जग तुमच्या कामात येणार नाहीये. हे जगातील वास्तविक सत्य आहे. मग त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल? तुम्हाला स्वतःला वेळ द्यावा लागेल, एक्झरसाईज करावं लागेल. हो, यस. जर कदाचित तुमच्याकडून एक्झरसाईज होत नाही, तर कदाचित तुम्ही स्वतःला दोष देऊन काही फायदा नाही. तो आपल्या मनातील एक निवंड आहे, तो आपण मनाला घालून दिलेला एक विचार आहे. आज ती वेळ आलेली आहे, तो विचार बाजूला सारा आणि आज स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ द्या. जर कदाचित तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी वेळ दिला नाही, तो लोक मात्र आपल्या आरोग्यासाठी वेळ देणार नाही. आणि ही संकल्पना का गरजेचं आहे, या व्हिडिओच्या मार्फत तुमच्यासाठी बोलणं का महत्वाचं आहे, मी स्वतः करतो म्हणून मी तुम्हाला सांगू शकतो. आणि आज जर मी सांगण्यासाठी याला कॅपेबल असेल का, कशासाठी, तर मी केलेलं आहे अगोदर, म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण काय झालंय, बऱ्याच जणांना आज पाहतो आपण वाढत्या वजनामुळे टोंगड्यावरती भार पडलेला आहे. बऱ्याच जणांना बीपी, शुगर, थायरॉइड वाढत्या वजनामुळेच झालंय बरं. यस. मग वजन कुठं कमी होईल? ग्राउंडवरती जाऊन, उपाशी राहून? अजिबात नाही. तर त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी आपल्याला योग्य व्यायाम करावा लागेल, त्यासाठी योग्य आहार घ्यावा लागेल. आहार घेऊन आपल्याला योग्य डाएट करावं लागेल. म्हणजे माझं म्हणणं आहे, उपाशी राहावं अजिबात नाही. कुठल्या वेळेला काय खावं, कॅलरीज किती खावी आपण ना, कुठलं जेवण घ्यावं, कुठलं इंटेक करावं, काय फूड खावं, हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि तेच माहिती देण्यासाठी आम्ही तुमच्या समोर उभा आहोत. आणि त्याचा नॉलेजेबल, त्याचा अभ्यास करून, अनेक ट्रेनिंग करून तुमच्या समोर उभा आहे. असं म्हणतात की माणसानं जर स्वतःहून जर योग्य तयारी दाखवली, तर दुसरा आपल्याला सांगण्यासाठी तत्पर असतो. मग अजून वेळ गेली नाही आपल्याकडे, दिलेला नंबर आहे त्यावरती. येस, मी बाय प्रोफेशन वकील असताना जर शरीरासाठी, आरोग्यासाठी वेळ देऊ शकतो, तर तुम्ही का नाही देऊ शकत? आमचं तर धावपळीचं युग आहे. दररोज आम्हाला कामं करावं लागतात, दररोज कोर्टात जावं लागतं, तरी देखील स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ मात्र नक्की काढतो. सकाळी लवकर उठतो, सकाळी लवकर व्यायाम करतो, सकस संतुलित आहार घेत असतो, वेळेवरती जेवण. आणि ह्या गोष्टी एक्झरसाईज जर डेली रुटीन जर केलं, तर तुम्ही अजिबात आजारी पडणार तर नाहीच, पण दवाखान्यात जाण्याची वेळही येणार नाही. वेलनेस कोचकडे कशासाठी जावं लागतंय, आरोग्य सल्लागाराकडे कशासाठी जावं लागते, की आपण आजारी पडू नये, त्यासाठी आपल्याला तिथपर्यंत जावं लागते. आणि आज हीच वेळ आहे. आणि जर आज तुम्ही एकदम फिट वाटत असेल स्वतःला, पण एक वेळेस वर्कआउट करून बघा. 45 मिनिटांचं वर्कआउट आमच्याकडे मोफत आहे. 3 डेज, 3 दिवसाचं वर्कशॉप आहे. 3 दिवसाचं ट्रेलर तुम्हाला आम्ही देत असतो. आणि त्या 3 दिवसामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती त्यामध्ये भेटत असते. येस, दिलेल्या नंबरवरती फोन करा आणि मला सांगा. मनपूर्वक धन्यवाद, तुम्ही ऐकून घेतलं. थँक्यू व्हेरी मच. येस.